महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन सुरू झाले असून शेतकरी वर्गाची अपेक्षा अधिवेशनातून ठोस निर्णय घेण्यात आहे। नाशिकच्या ग्रामीण भागातील शेतकरी कांद्याला अनुदान, कांदा मंडळाची स्थापना, शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी, पीक विमा यांसह अनेक शेतीविषयक प्रश्नांवर लक्ष देऊन निर्णय घेण्याची मागणी करत आहेत। या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी सकारात्मक निकालाची आशा आहे। शेतकरी संघटनांनीही या मुद्द्यांवर गंभीर चर्चा होऊन योग्य निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। अधिवेशनातून शेती सुधारणा आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त धोरणांची अपेक्षा सर्व स्तरांवर व्यक्त केली जात आहे। सध्या बजेट महाराष्ट्राचं जे बजेट मांडलं जाणार आहे, तर या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने कांद्यासाठी एक कांदा महामंडळ बनवणं गरजेचं आहे। याचं कारण असं आहे की आमच्या कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारतजी दिघोळे यांनी लासलगावला आम्ही आंदोलन केलं होतं 3 वर्षापूर्वी। तिथं आम्ही मागणी केली होती की शेतकऱ्यांसाठी एक कांदा मंडळ पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर विशिष्ट विचार करून शेतकऱ्याचं हित जोपासलं जाईल। त्यासाठी कांदा मंडळ या आर्थिक बजेटमध्ये घेतलं पाहिजे। त्याचबरोबर वर्ष सव्वा वर्षापासून अशी परिस्थिती आहे की उन्हाळ कांद्याला पण भाव मिळाला नाही आणि लालला पण मिळाला नाही। 700-800 हजार रुपयाच्या वर बाजार गेल्याने त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला।